शिट्टी मारायला ते मीड कमी करा थोडंसं द्या आवाज आता थोडं ट्रबल कमी करा आणखी थोडंसं द्या आवाज आवाज द्या आवाज आणि ह्या बेसच्या माईकला थोडा आवाज बेस द्यायला ट्रबल झाला हरे आलिंगना आले Hel
थोडा कडक करा. आलिंगन घडे आलिंगन आलिंगन घडे जगा जोडे
अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघे पाया पैसकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठला
जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागी ती संत ही दिव्य लोकास नेले तुका तुची तुहा परब्रह्म प्रकाश जळी रक्षिले निर्जीव कागदासी. थोडा विको द्या, 1.20 द्या. सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी गुदास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन का वास. महायोग पीठे तटे भीमरथ्यो वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नेमन नमन नमन पांडुरंग करू प्रथम नेमन नमन नमन पांडुरंग करू प्रथम नमन नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नेमन नमन नमन पांडुरंग करू प्रथम नेमन पांडुरंग करू प्रथम संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता नमो रंग भूमिका
विश्वमान्य विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अष्टादश संतांपैकी एक जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा संताचा महिमा सांगणारा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. तुकोबारायला प्रश्न विचारला. आता इको कमी करा, थोडा बेस द्या आणि आवाज कडक करा. जितका मोकळा करता येईल तितका करा. हॅलो हॅलो करा, इको कमी करा अजून. हॅलो विठाला विठाला. एक साधक तुकोबारायकडे आला आणि त्याने तुकोबारायला प्रश्न विचारला की काहो तुकोबाराय कैसा संताचा महिमा. कमी करा आवाज कमी करा. त्याने प्रश्न विचारला की काहो तुकोबाराय कैसा संताचा महिमा. बाबा आता साधक 3 प्रकारच्या, एक पटू, पटोदर आणि पटोत्तम. म्हणजे उत्तम जिज्ञासू, मध्यम जिज्ञासू आणि कनिष्ठ जिज्ञासू. आजच्या जागतिक भाषेत जर याचा विचार करायला गेलं तर गुड, बेटर अँड बेस्ट या 3 प्रकारचे साधक मंडळी आपल्याला बघायला मिळते. त्यामधला पहिल्या क्रमांकाचा साधक, आवाज व्यवस्थित नाही झाला, पलीकडचा मेन इको कमी करा दादा. हा ते मोठ्याला बॉक्सला आवाज दे जरा. माईक दे बरं दुसरा मला. विठाला विठाला. उत्तम जिज्ञासू, मध्यम जिज्ञासू आणि कनिष्ठ जिज्ञासू. यामधला पहिल्या क्रमांकाचा साधक तुकोबारायकडे आला आणि त्याने तुकोबारायला प्रश्न विचारला की काहो तुकोबाराय कैसा संताचा महिमा. त्यावेळेस माझे तुकोबाराय त्या साधकाला उत्तर देतात की आमच्या संतांनी जर आलिंगन दिलं. बाबा आता आलिंगन 3 प्रकारचं, यमाचं, कामाचं आणि प्रेमाचं. यामधलं प्रेम स्वरूप आलिंगन जर आमच्या संतांनी दिलं तर 4 मोक्ष आहेत, 4 मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. यामधली सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे, जो मोक्ष आहे, तो आमच्या संतांनी प्रेम स्वरूप आलिंगन जर दिलं तर तो सहज प्राप्त होऊन जातो. हे जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा. तो साधक निघून गेला. मग दुसऱ्या क्रमांकाचा साधक तुकोबारायकडे आला आणि त्यानेही तुकोबारायला तोच प्रश्न विचारला की काहो तुकोबाराय कैसा संताचा महिमा. त्यावेळेस माझे तुकोबाराय त्या साधकाला उत्तर देतात की या भूतलावरती जितके तीर्थ आहेत, जितके पर्वकाळ आहेत, ते आमच्या संतांच्या चरणावरती लोटांगण घालत येत असतात, नतमस्तक होत येत असतात. हे जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पै सकळ ऐसा संताचा महिमा. तोही साधक निघून गेला. मग 3ऱ्या क्रमांकाचा साधक तुकोबारायकडे आला आणि त्यानेही तुकोबारायला तोच प्रश्न विचारला की काहो तुकोबाराय कैसा संताचा महिमा. त्यावेळेस माझे तुकोबाराय त्या साधकाला उत्तर देतात की तुम्ही जर अशा संताची सेवा केली, कशा